स्वामी समर्थ. मंगळवारी आपल्याला काय करायचं आहे सांगण्यासाठी मी आली आहे. मंगळवार हा अतिशय शुभ दिवस आहे आणि असेच ह्या आठवड्यात सगळे शुभ दिवस सुरू झालेले आहेत. आता 24 तारखेला मंगळ मार्गी लागलेला आहे, तर आपली अडलेली सगळी कामं दूर होणार आहेत आणि सुख, समृद्धी, धन तुम्हाला प्राप्त होणार, यश प्राप्त होणार. जिथे परीक्षा चालू आहे त्या विद्यार्थ्यांना सुद्धा खूप चांगला कॉन्फिडन्स येणार आणि खूप चांगले दिवस सुरू झालेले आहेत. थोड्या काळासाठी का होईना पण मनाला सुख तुम्हाला मिळेल. तसेच मंगळवार आहे, हनुमंताचा वार आहे. सूर्याला जल दिल्यानंतर तुम्हाला हनुमंताच्या देवळामध्ये सुद्धा जायचं आहे. तिथे त्यांना रुईच्या पानाचा हार घालायचा आहे, रुईची फुलं वाहायची आहे. त्यांना सरसोच्या म्हणजे मोहरीच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. काळे उडीद त्यांना आवडतात तर ते वाहायचे आहेत. त्याच्याबरोबर तुम्हाला द्यायचं आहे गोड पान. अतिशय सुंदर असं आहे, कारण का परवा त्याच्यानंतर येणारी जी दिवस आहे तो आहे शिवरात्रीचा आणि उद्या मंगळवारी खास करून शंकराची आणि पार्वतीची मेहंदी असते, म्हणजे सोहळा साजरा होतो आणि त्या सोहळ्यामध्ये गोड पान अतिशय रंगतदार असतं. पार्वती मातेला किंवा देवीला आपल्या मेहंदी किंवा सुहागांच्या काही वस्तू तुम्ही भेट म्हणून द्या. त्या तिथेही पान ठेवा. तुम्ही सुद्धा छान सजा, गजरा माळा, देवीला सुद्धा उद्या गजरा माळा. पानामध्ये इलायची, लवंग, गुळकंद अतिशय छान. त्यांना इतकं आवडतं की विचारू नका. शंकरालाही पिंडीवर तुम्ही पान ठेवा, हनुमंतालाही पान ठेवा. लाडू वाटा. सोहळा आहे विवाहाचा, लाडू वाटा, प्रसाद म्हणून लाडू वाटा आणि आजूबाजूला दानामध्ये पण लाडू वाटा. ज्याच्याने गोड धोड तुमच्या घरात जसा एखादा सोहळा असतो तसा तुम्ही हा सोहळा तुम्ही साजरा करण्यास आहे. त्याच्यामुळे गोडधोड बनवा, वाटा. आणि हनुमान चालीसा वाचा, बजरंगबाण वाचा, ज्याच्याने आपले असलेले सगळे ह्या वर्षामध्ये मंगळातले जितके पण अडीअडचणी त्याच्यापासून आपला परिवार दूर राहील. घराची नजर काढा, मी रोज सांगते. आणि परवाच्या दिवशी म्हणजेच शिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला विशेष करून बेल आणायचे आहे, बेलाचं फळ आणायचं आहे, धोत्र्याचं फळ आणायचं आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला आणायचं आहे मध, दही, दूध आणि तूप, कारण पंचामृताने आपल्याला शंभूला स्नान करायचे आहे. तर त्या आहे उसाचा रस आणि राईचं तेल, हिरवे मूग, काळ्या उडदाची डाळ किंवा काळी डाळ, चण्याची डाळ, अशा प्रकारे सगळं असं थोडं सगळं या वाट्यांमध्ये ठेवायचं आणि हळूहळू तुम्ही सगळं शंभूला अर्पण करायचं आहे. तर त्याप्रमाणे तुम्ही तयारी करावी. तर आणि बेल आणि पांढरी फुलं न विसरता. त्याचप्रमाणे तुम्ही एक छोटासा फोटो शिवपरिवाराचा आपल्या घरामध्ये आणून ठेवा. माझ्याकडे नाही आहे, पण ह्या शिवरात्रीला मात्र माझ्याकडे येणार आहे. तुम्ही पाहिलं असेल माझ्याकडे बघा पिंड आहे आणि मी खूप शिवची आणि माझे मिस्टर आम्ही दोघे खूप शिवची भक्ती करतो. ओम नमः शिवाय. श्री स्वामी.